नमस्कार, माझं नाव श्रीपाद पाध्ये. माझा मुलगा आर्यन पाध्ये या विराज अकॅडमीमध्ये 11वी-12वी त्यांनी इंटिग्रेटेड केलं आणि त्याला जेई मेन्समध्ये 99.04% मिळालं आणि MST CETमध्ये 99.49% मिळालं आहे. सगळ्याच पॅरेंट्सच्या मनामध्ये विचार असतो की आपल्या मुलाला कुठे कॉलेजला ॲडमिशन घ्यायची, कोणती साईड घ्यायची, हे कन्फ्युजन असतं. इंटिग्रेटेडचं खूप सध्या ऐकायला येत होतं, तर आम्ही असा विचार केला की आपण पण तेच चूज करूया इंटिग्रेटेडचं. जवळपासच्या बऱ्याच चांगल्या नामांकित क्लासेसमध्ये चौकशी केली. त्याच्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की त्यातल्या त्यात शॉर्टलिस्ट आम्ही विराज केलं. या विराज अकॅडमीमध्ये सगळेच शिक्षक शिकवणारे चांगले आहेत, टीचर्स. त्याचे एक डिसिप्लिन आपण म्हणतो की अभ्यासाचा जो निर्माण झाला त्याच्यामध्ये तो विराजमुळे झाला. म्हणजे पॅरेंट्सना मला सांगायचं असं आहे की तुमच्या मनात जर काही डाऊट्स असेल की आपण कुठे घ्यावी, इंटिग्रेटेड क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, तर हा डाऊट तुमचा क्लिअर होईल जेव्हा तुम्ही खरंच विराजमध्ये ॲडमिशन घ्याल. म्हणजे मला तरी असं वाटतं, मी 2 वर्ष माझ्या मुलाला बघतोय, त्यांनी ज्या प्रकारे करून घेतलं 11वी-12वी, त्याचं CETचा असू दे, जेईचा असू दे, रादर बोर्डाचा सुद्धा अभ्यास त्यांनी खूप छान प्रकारे करून घेतला. की आता माझ्या मुलाला मला वाटतं 12वीमध्ये 88% मिळालेत. त्याचे जे टीचर्स आहेत त्यांनी जे करून घेतला अभ्यास, त्यांनी जी गाईडलाईन्स दिली, त्याच्यामुळे जे केवळ शक्य झालंय. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही विराजमध्ये घेणं केव्हाही फायद्याचं आहे. जर एका वाक्यात सांगायचं झालं तर V फॉर विराज, V फॉर विक्ट्री.